नमस्कार. नमस्कार. जीवनरेखा आयुर्वेदतर्फे आपणा सर्वांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. कालच नवरात्राला सुरुवात झाली, घटस्थापना झालेली आहे. नवरात्र हा खूप महत्त्वाचा सण आहे, आपला उत्सव आहे, जो 9 दिवसपर्यंत चालतो आणि विजयादशमीला तो संपतो. अतिशय उत्साहाचा असा हा सण आहे. या सणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. गरबा करता तुम्ही, पूजा, नवरात्रीच्या आरती, ह्या सगळ्या खूप अशा अतिशय आनंदाच्या अशा सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सगळी पाळतात. हे करत असताना सुद्धा नवरात्रीचे अनेक लोक उपवास पाळतात. नवरात्रीचे 9 दिवस उपवास पाळतात. आणि ह्या उपवास पाळण्याच्या अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. काही लोकांच्यावर प्रश्न असतो की बाबा हा उपवास करायचा, कसे करायचे हे उपवास? आपण जे खातो ते बरोबर खातो का? जे पद्धती आहेत त्या बरोबर आहेत का? वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करतात. तेव्हा हे उपवास आपण जे करतो ते व्यवस्थितपणे करतो की नाही? या उपवासाचे आपल्या शरीरावर, आरोग्यावर काय परिणाम होतात? हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला विशेषतः ज्यांना आपण आहारतज्ञ असंही म्हणू शकतो, किंवा जे विशेषतः ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर नावाचा जो एक आजार आहे, की ज्याच्यामध्ये स्थूलता किंवा PCOD सारखे विकार, डायबिटीज सारखे विकार हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. असे ह्या विकारांना ट्रीटमेंट देणारे असे एक अतिशय प्रसिद्ध असे छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर मुकुंद सबनीस आपल्याशी बोलणार आहे. जीवनरेखा आयुर्वेदतर्फे आम्ही हे सगळं करतो आहोत. तेव्हा मुकुंद, मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो की मुळात उपवास हा जो प्रकार आहे, हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? उपवास करणं योग्य आहे का? खरं तर आरोग्याचा किंवा हेल्थ मॅनेजमेंटचा एक भाग हा उपवास महत्त्वाचा भाग आहे. अच्छा, उपवास म्हणजे आरोग्याचाच एक भाग आहे. आरोग्याचाच एक भाग आहे. म्हणजे तसं तर दैनंदिन आता नवरात्रामध्ये लोक उपवास करतात. विशेषत्वाने त्यांची एक धार्मिक त्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड असतं त्या उपवासाच्या पाठीमागे. पण तसा उपवास तर आपण रोजच करायला पाहिजे, की ज्याला आपण 12 तासाचा उपवास म्हणतो, किंवा रात्रीचा आपण काही खात नाहीत. तर उपवास हा म्हणजे निरोगी लोकांनी सुद्धा उपवास करायला पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा मला वाटतं बऱ्याच वेळा उपवास सांगतो, मी ॲडवाईस करतो. तर उपवास हा खरं तर दैनंदिन तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. ओके. आणि तो प्रत्येकाने करायला पाहिजे. आता तो कसा करतात किंवा त्याच्या पाठीमागच्या उपवास करणाऱ्यांच्या संकल्पना काय आहेत, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपण जर असं बघितलं की प्रत्येक धर्म, जवळजवळ प्रत्येक धर्माने उपवासाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. आपण मुस्लिम कम्युनिटीमध्ये बघतो, हिंदू कम्युनिटीमध्ये बघतो, ख्रिश्चॅनिटी बघतो, जैनिझममध्ये बघतो. प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला अनन्यसाधारण अच्छा, म्हणजे उपवास ग्रहण सांगितलं. पण आता आपण आज जो बोलतो तो स्पेसिफिकली नवरात्राच्या उपवासाबद्दल. बरोबर. 9 दिवस हे लोक उपवास करतात. विशेषतः आपल्या महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपवास करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तेव्हा ह्या नवरात्रातल्या उपवासाच्या संबंधीमध्ये आज आपण बोलूया की हा उपवास जर करायचा असेल तर तो कसा करावा. बरोबर आहे. की जेणेकरून त्याचा आपल्याला आरोग्यावर त्याचा फायदा होईल, दुष्परिणाम होणार नाही. याविषयी आपण थोडंसं सांगावं. सर, हा खूप चांगला प्रश्न आहे की खरं तर उपवास कसा करायला पाहिजे. त्याच्या आधी आपण आपली उपवासाची संकल्पना काय आहे, प्रत्येकाने ती आपल्या मनाला सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की मी उपवास कशासाठी करतोय. प्रत्येक जणाचा म्हणजे हे प्रामुख्याने हे उपवास जे आहेत हे धार्मिक उपवास आहेत. हो ना. त्याच्यामुळे तो परमार्थासाठी केला जातो. हा बाबा ठीक आहे, मला देव प्रसन्न होईल किंवा मला देवाचं काहीतरी करायचं आहे, मी देवाचं काहीतरी लागतो, त्यासाठी मी आहाराचं सेवन करणार नाही, अशी एक संकल्पना लोकांची आहे. हा परमार्थ लोकांना साधायचा असतो, म्हणून उपवास नवरात्रीचे सहसा केल्या जातात. याशिवाय त्याचा एक दुसरा खूप चांगला परिणाम म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वार्थ पण साधला जातो. आणि तो स्वार्थ म्हणजे तुम्हाला उपवास करताना आरोग्य पण मिळत जातं. पण म्हणजे ते योग्य पद्धतीने केला तर तो स्वार्थ साधला जाईल. बरोबर. म्हणजे ते करताना सुद्धा म्हणजे एकाच वेळी दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजे.
गमतीचा भाग जर आपण बघितला तर मला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. आणि उपवास असेल तर साबुदाण्याची खिचडी असेल तर मी घरी डिक्लेअर करायचो की मी उपवास करणार आहे. मग कारण ती मला साबुदाण्याची खिचडी खायला खूप आवडायची, बटाट्याचे चिप्स खायला खूप आवडायच्या. तर असा उपवास करणं हा काही आरोग्यदायी उपवास होऊ शकत नाही. आपण काय करूया, आता काय आहे की ह्या महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने साबुदाणा घेतात. साबुदाणा खिचडीच नव्हे तर काही लोक काय करतात की मला असं माहिती, माझा एक मित्र होता की तो 9 दिवस एकच फळ खायचा, एकच फळ. कुठलं तरी एक फळ, म्हणजे संत्री तर संत्री, पेरू तर पेरू, सफरचंद तर सफरचंद, 9 दिवस फक्त तेवढंच खायचं, हम्म. बाकीचं काही खायचं नाही. काही लोक काय करतात, फक्त दुधावर राहून उपवास करतात. बरोबर. दिवसभर ते दूध घेतात, दूध आणि फळं घेतात, हे करतात. काही लोक खिचडी खातात, भगरीचं साबुदाणा, हे वेगवेगळे पदार्थ हे लोक खातात. तर आपण असं करूया, हे प्रत्येक पदार्थाचं योग्य आहेत की योग्य नाहीत, आहे. कशा बरोबर पद्धतीने आहे, खावेत हे आपण बरोबर. तर पहिल्यांदा आपण असं करूया की दूध हा सगळ्यात पॉप्युलर बरोबर. पदार्थ आहे की दूध पिऊन उपवास करायचा, असं बरेच लोक करतात. तर पहिल्यांदा आपण दूध पिऊन उपवास करणं हे योग्य आहे का, आणि करायचा असेल समजा तर तो कसा करावा Yes. किंवा करू Yes, नये, yes. याच्याबद्दल आपलं मत Yes. काय आहे, कसं सांगा. खरं पाहिलं तर समाजामध्ये एक असा एक मतप्रवाह आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि ते पूर्ण अन्न आहे सुद्धा. आता दूध जेव्हा आपण उपवासाला सेवन करतो तेव्हा तुम्ही दिवसभरातनं 1 कप किंवा 100 ml 200 ml दूध पिलं आणि एकाच वेळेस तेवढं दूध पिलं तर असा दूध पिऊन उपवास करणं योग्य आहे. कारण का तुमचं दिवसभराचं जे काही तुमचा चय अपचय असतो तो चय अपचय तुमचा एक वेगळ्या पद्धतीने चालू असतो, कारण तुम्ही उपवास करत असतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही थोडंसं दूध पिलं, 100-200 ml दूध पिलं, तर तो उपवास एकाच वेळेस दूध पिऊन करणार म्हणजे असाल दिवसभरात तर एकदाच प्यायचं. एकदाच प्यायचं. ओके. पण तुम्ही जर वारंवार साधारण दर 3-4 तासाला मी 1 कप दूध पिईल, त्याच्यात परत साखर टाकेल, दूध कसं पिता हेही महत्वाचं आहे. हो, तेही महत्त्वाचं. कारण का बरोबर, त्याच्यामध्ये बरोबर. तुम्ही जर साखर टाकून जर दूध पित असाल तर तो उपवास आरोग्यासाठी काही उपयोगाचा नाही. नाही, मग असं कसं काय म्हणता तुम्ही, कारण दूध तर खूप चांगलं असं म्हणतात ना, हो, दूध आरोग्यासाठी योग्य नाही, जास्त घेतलं तर योग्य नाही. जास्त घेत. जास्त आता म्हणजे कसं आहे, आता आपण जर उदाहरण पाहिलं तर आम्ही सहसा जेव्हा पथ्यापथ्य सांगतो तेव्हा दुधाचं सेवन जसजसं वय वाढतं तसतसं सेवन करण्याची तशी फारशी आवश्यकता राहत नाही. आपण बघतो काही बरेचसे प्राणी आहेत, म्हणजे जवळजवळ सगळे प्राणी हे एक विशिष्ट त्यांचं वय झालं किंवा त्यानंतर ते दूध पिणं, आईचं दूध पिणं बंद करतात ओके. किंवा हां, कुठल्या हां, इतर हां, प्राण्यांचं दूध पिणं ते बंद करतात. बरोबर. आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलंय की क्षीराद, क्षीर अन्नाद आणि अन्नाद, म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या स्टेजेस पार करता, जेव्हा फक्त दुधावर बाळ असतं, जेव्हा दूध पण पितं आणि अन्न पण घेतं आणि जेव्हा पूर्ण अन्न घेतं, त्यानंतर तशी दुधाची आवश्यकता आपल्याला भासत नाही. म्हणजे निसर्ग नियमानुसार निसर्गाने जोपर्यंत त्या बाळाच्या आईला दुधाचं व्यवस्था केली तिथपर्यंत दूध पिणं हे निसर्ग नियमानुसार निसर्ग योग्य आहे. नियमानुसार योग्य आहे. ओके. त्यानंतर दूध पिणं, हम्म. तसं लोकांचा जो समज आहे की बाबा दूध पूर्ण अन्न आहे आणि ते आपण घेऊन त्याच्यातनं आपल्याला भरपूर कॅल्शियम वगैरे हे सगळ्या गोष्टी मिळत असतील, तर ती संकल्पना तितकीशी बरोबर नाही असं मला वाटतं. ओके. कारण दुधामधलं जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियमचा खरोखर आपल्या हाडांसाठी कितपत उपयोग होईल हे पण एक डाऊटफुल आहे. ह्याच्यावर भरपूर मतमतांतर आहेत. बरेच वैज्ञानिक मंडळी त्या उपयुक्त आहे म्हणतात, पण बरीचशी आता वैज्ञानिक मंडळी ते फारसं उपयुक्त नाही असं म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की एक विशिष्ट वयानंतर दुधाचं सेवन उपवासासाठी करणं आणि त्याचा आरोग्यासाठी फायदा करणं हे फारसं संयुक्तिक वाटत नाही. नाही, म्हणजे थोडक्यात दूध जर घ्यायचंच असेल तर तुम्ही एकच वेळ घ्यावं. एकच वेळ दूध असं घेऊन- 100-200 वेळ एखादा नाही, ग्लासभर दूध घ्यावं, बस, नंतर बस, त्याचा बस, तो तितकं- उपवास राहणार नाही तर थोडक्यात. तर तो उपवास राहणार नाही. एकदाच हां. दूध घ्या, दुधाचे ओके. मग त्याचे तुम्हाला जे काही तुम्हाला त्याच्यापासून न्यूट्रिशनल फॅक्टर्स मिळतील ते फॅक्टर्स तुम्हाला चांगले बॉडी अपटेक करेल आणि त्याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने आणि उपवास होईल. खऱ्या अर्थाने उपवास होईल. ओके, ठीक आहे, आणि ठीक त्याच्यामध्ये आहे. मग इंटरमिटेंट फास्टिंग पण होऊ शकतं किंवा तुम्ही सगळंच एकदाच होतं. घेणार असाल तर निश्चितपणे तुमचं इंटरमिटेंट फास्टिंग होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होऊ ओके, शकतो. अच्छा, तेव्हा ठीक दूध आहे. घेणं काही खराब नाहीये, हां. पण तुम्ही जर घेत असाल तर विशिष्ट एक तर साखर न घेता टाकता घ्या. साखर टाकायला सगळ्यात नको. महत्वाचं ओके. म्हणजे खूप फॅमिलीजमध्ये दुधामध्ये कंपल्सरी साखर टाकून घेतले जाते. दूध अगोदरच खूप मधुर आहे चवीला, त्यात अजून अतिमधुरतेला करायचं आणि मग जे काही चयापचयात्मक आजार आहेत ते आजार आपण अजून त्यांना आमंत्रण देतो असं मला वाटतं. अजून एक गोष्ट दुधाबद्दल आपल्याला विचारायची, काही लोक काय करतात, दूध हे वारंवार तापू नये असा एक विचार आहे. हो हो, आणि घराघरामध्ये दूध वारंवार बरोबर. प्रत्येक फ्रीजमध्ये ठेवतात, बरोबर. घ्यायचं असलं की तापवायचं आणि घ्यायचं. ते असं वारंवार तापवणं योग्य आहे का? वारंवार दूध तापवणं तसं संयुक्तिकच नाही आहे. कुठल्या पण
म्हणजे आपण आता जे बघतोय की पाश्चरायझेशन झालं, तर एकदा तुम्ही जर दूध तापवलं, त्यातले जे काही सूक्ष्म जीवाणू असतील, ते सूक्ष्म जीवाणू जर एकदा त्यांचं ते निघून गेले, तर त्याच्यानंतर दूध तापवणं संयुक्तिक नाही. अशा प्रकारे दूध जर वारंवार तापवून तुम्ही जर उपवासाला घेत असाल, तर अशा प्रकारचं वारंवार तापवलेलं हे खूप महत्त्वाचं आहे. हे वारंवार तापवायचं नाही, ओके, एकदा बरोबर आहे. तापवणं आवश्यक मला आहे. वाटतं हे इव्हन आयुर्वेदाने एक असं सांगितलं बा, एक श्लोक आहे या संदर्भामध्ये, तैलम घृतम च पानीयम कषायम व्यंजनाधिकम पुनः पुनः तप्तम तत् सर्वम विषवत भवेत, भवेत. असं एक सूत्र आता आलंय. मला वाटतं त्याच्यात येस, त्याच्याशी संयुक्त जे आपण जे सांगतो अतिशय संयुक्तिक आहे का हे पुन्हा पुन्हा तप्त करायचं नाहीये. हे एकदा तापवा तुम्ही, एकदा तापून ते जितके वेळ राहील नॉर्मल, तितकाच वेळ त्याचा शेल्फ लाईफ आहे. म्हणजे सगळ्याच पदार्थाच्या बाबतीत आहे खरं सगळ्याच म्हणजे. पदार्थाच्या बाबतीत आहे, पण हां, दुधाचं हां, शेल्फ लाईफ तितकंच आहे. आपण थोडंसं, सारखं right, तापून right, त्याचं right. शेल्फ लाईफ वाढवतो. बरोबर आहे, पण हो. प्रॉब्लेम काय येतो की त्याच्यामुळे काही विषाक्त पदार्थ, आता खूप लोक असं म्हणतात की आम्ही तर लहानपणापासून पित आलोय, हां. पण अशी पद्धत भारतापेक्षा इतर देशांमध्ये नाहीये की दुधाला वारंवार तापवतात, आणि त्यामुळे मग आपल्याकडे मेटाबॉलिक डिसऑर्डरचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे एकदा तापवलेलं दूध एकच वेळेस दिवसातनं उपवासाला घेणं नक्की संयुक्त. म्हणजे विशेषतः मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या लोकांना ते फार फार काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. फारच छान सांगितलं आपण. मला आणखीन एक येतं वाचलं, आपण दुधाबद्दल बोलतो तसं फळांच्या बाबतीतही आहे. हो, कारण फळं इतका कॉमनली, म्हणजे उपवास आणि फळ ह्यांचा खूप अचूक जवळचा संबंध आहे. दूध तरी काही लोक एखाद्या वेळी घेतात, एखाद्या वेळी घेत नाहीत. काही लोक चहा जास्त पितात. नुसतं दूध घेणारे लोक तसे त्या मानाने कमी असतात. बरोबर. चहा जास्त घेतात, कॉफी, विशेषतः चहा. पण फळं मात्र युनिव्हर्सली प्रत्येक- खूप मोठ्या प्रमाणात फळं आणि उपवास म्हणजे हेच रेग्युलरली एक समीकरण आहे. खूपच, म्हणजे फळं काय, फळं खाऊन हो. उपवास करायचा, फळं खाऊन उपवास करायचा. हे ह्याचं- कितपत काय याचं वाटतं? महत्वाचं काय कारण म्हणतो? मला असं वाटतं की फळांचं जे काही कॅटेगरायझेशन झालंय, एक सात्विक आहार म्हणून कॅटेगरायझेशन फळांचं झालंय. बरं, की ओके. एक लोकांचा असा दृढ समज आहे की पूर्वीच्या काळीपासून ऋषीमुनी फळं खातायत आणि ते सात्विक भाव निर्माण करतात, आणि ते सात्विक भाव निर्माण केल्यामुळे फळं खाऊन आम्ही उपवास करून आमच्या मनामध्ये पण सात्विकता, शरीरामध्ये पण सात्विकता निर्माण करत असू, या भावनेने कदाचित फळांचा उपयोग खूप जास्त होत असावा उपवासाच्या वेळेस. आता जेव्हा फळं खायची आहेत, तेव्हा ही फळं कोण खाते ह्याला फार महत्त्व आहे. ओके. म्हणजे एखादा व्यक्ती जर तो चय अपचयात्मक आजाराचा बळी पडलेला असेल, त्याला मधुमेह असेल, स्थूलता असेल, पीसीओडी असेल, किंवा त्याचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल, त्याची चरबी जास्त असेल रक्तातली, अशा व्यक्तींनी फळं फार मोजून मापून खायला पाहिजेत, किंवा किंबहुना ते खायला नाही पाहिजेत. कारण काय, फळामधलं फ्रुक्टोज जे आहे हे डायरेक्ट चरबी निर्माण करणार आहे. ओके, अच्छा. फळांमधलं फ्रुक्टोज जे आहे ते आपल्याला त्याच्यापासून ग्लुकोज किंवा ग्लुकोजपासून ग्लायकोजन असं न होता डायरेक्ट फॅट क्रिएट करतं ते, आणि तुमच्या यकृताला ते विकृत करत जातं. कारण का ती जी चरबी आहे ती खराब प्रतीची चरबी अच्छा, आहे. bad fat म्हणतात. त्याला बॅड फॅट किंवा आम्ही टॉक्झिक फॅट्स म्हणतो. ओके, आणि हे हां. फॅट्स प्रामुख्याने लिव्हर आणि पॅनक्रियाजमध्ये जमा होतात. ओके, अच्छा, बरं. आता फळं खाल्ल्यानंतर डायरेक्ट चरबी होणार, आणि ती पण चरबी टॉक्झिक होणार. तर आपणच विचार करायला पाहिजे की अशा प्रकारे मी जर सारखं रोज फळ खाऊन जो उपवास करत असेल, तर त्या उपवासाचा तसा माझ्या स्वार्थासाठी, माझ्या आरोग्यासाठी तसा फारसा उपयोग होणार नाही. म्हणजे रेग्युलर जी आपण साखर घेतो ती साखर आणि फळामधले हे साखर आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये नक्की फरक आहे. आपण जी अच्छा. रेग्युलर साखर खातो ह्याला आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये डायसॅकराइड्स म्हणतो. ग्लुकोज आहे. ग्लुकोज पण आहे आणि फ्रुक्टोज पण आहे. ओके, तशी ती साखर घातकच, हं. उपवासाला पण नाही चालत. बरं. पण आपण जे फ्रुक्टोज मधली साखर घेतो, फळामधली ह्याच्यामध्ये साखर. ग्लुकोज, फळांमधली साखर घेतो, ही फ्रुक्टोज आहे. आणि हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्यांचं मेटाबॉलिझम वेगवेगळ्या पद्धतीने होतं, आणि फ्रुक्टोज कधी पण ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होत नाही, एनर्जीमध्ये कन्वर्ट होत नाही, ते अच्छा. डायरेक्ट चरबीमध्ये कन्वर्ट अच्छा, म्हणजे फ्रुक्टोज मधून आपल्याला एनर्जी मिळत नाही. होतं. फ्रुक्टोज मधनं एनर्जी फार युटिलाइज होत नाही आपली, ओके, बरं. युटिलाइज होत नाही मसल्सकडनं, आणि मग ते लिव्हरमध्ये, पॅनक्रियाजमध्ये ती टॉक्झिक फॅट किंवा बॅड फॅट आपण ज्याला म्हणतो ते जमा होत राहतात, आणि त्याच्यामुळे तसा फारसा उपयोग आरोग्यासाठी, जेव्हा आपण या सदरात बोलतोय तेव्हा आपण आरोग्य हा दृष्टिकोन ठेवून बोलतोय, बरं. हे फार सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, हे बरं, जनरल बरं. स्टेटमेंट नाही. जे उपवास करतायत आणि ते विशेष करून आरोग्यासाठी करतायत, त्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला सात्विक भावना निर्माण होत असेल, तुम्हाला सात्विकता वाटत असेल, तुम्हाला म्हणजे प्रत्येक तुमच्या धार्मिक भावनांना हा सपोर्ट मिळत असेल, हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. पण प्रत्यक्ष आरोग्यावर त्याचा जो परिणाम होणार आहे, तो प्रत्यक्ष आरोग्यावर होणारा परिणाम तितकासा फायद्याचा ठरत नाही असं मला वाटतं. अच्छा, पण याच्यामध्ये आणखीन एक आहे, असं म्हणतात की फळं खाणं आणि फळांचे रस घेणं,
बरोबर. त्याच्यामध्ये विशेषतः फळं खाल्ली म्हणजे फायबर्स मिळतात हो त्यात हो आणि एनर्जी मिळते, फायबर्स मिळते. बरोबर बरोबर म्हणून फळं खावीत, फळं खाऊ, फळांचा रस खाऊ नये असं बरेच लोक म्हणतात. बरोबर बरोबर. पण व्हॉट इज युअर ओपिनियन, म्हणजे काय फळांचे रस आणि फळं ह्यातला काय फरक आहे? हा खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा उपवासांमध्ये लोक फळांचे रस पितात, फळांचे रस खाऊन पितात, बाहेर संध्याकाळी फिरायला जातात, दर्शनाला जातात, येताना फळांचे रस पिऊन येतात. तर अशा वेळेस फळांमध्ये आणि फळांच्या रसामध्ये हा एक मूलभूत फरक असा आहे की फळांच्या रसांमधनं फायबर काढून टाकलेलं असतं. जी फळांची रसं तयार होतात, बऱ्याच वेळा लोक ती आंबट आहेत म्हणून पुन्हा त्याच्यात शर्करा टाकतात, साखर टाकतात, ते अजून टॉक्झिक होतं. त्यामुळे फळं आणि फळांचा रस आणि साखर किंवा अन्य काही पदार्थ टाकून परत केलेला फळांचा रस ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. त्यामुळे तुम्हाला जर फळांचा उपयोग करायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही फळांचा उपयोग हे फळ जसेचा तसं खाल्लं पाहिजे. त्याचं ज्यूस करून, त्याचा फळांचे रस करून किंवा त्या रसांमध्ये अजून काही व्यंजनं टाकून असा, किंवा आता बरेच वेळा आपण बघतो की फळांच्या रसामध्ये अजून ड्रायफ्रुट्स टाकतात, मनुका टाकतात, अंजीर टाकतात आणि असे असंख्य फळांचे रस कॉकटेल करतात, त्याचं मॉकटेल करतात आणि मॉकटेल करून खातात. तर हे चुकीचं आहे. अच्छा, मग बरोबर आहे. आणि मला आणखीन एक असं मला विचारायचं वाटतं, कारण काय, उपवास करणारा हा जो गट आहे ना, साधारणतः हा जो ग्रुप आहे, विशेषतः महिला जास्त करून करतात आणि त्यातही मिडल एजच्या पुढच्या ज्या महिला आहेत, बरोबर आहे. म्हणजे यंगस्टरमध्ये उपवासाचे करत असतील, नाही असं भाग नाही, पण फारसं नाही करत. बरोबर. पण विशेषतः मिडल इयर अबव्ह 40 प्लसच्या लोकांच्या मध्ये हे जास्त असतं. तर त्यांच्याकरता आपण काही वेगळं असं फळं आणि दुधाच्या संबंधात काही वेगळं असं काही सांगू शकाल का, म्हणजे काय त्यांनी करावं? कारण पुन्हा इझिली अवेलेबल पदार्थ. ऍक्च्युली काय माहिती आहे का, की खरं तर उपवासाला फळं खावे का, दूध प्यावं का, हे ज्याने त्यांनी आपली प्रकृती आपल्याला ते खाण्यासाठी परवानगी देते का, आपलं बॉडीचं स्टेटस ते खाण्यासाठी परवानगी देते का, हे प्रत्येकाने आपलं आपलं बघायला पाहिजे. नाही, पण हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण हे प्रत्येकाला शक्य नाही, शक्य नाहीये. तेव्हा त्यांना असं आपल्याला असं काहीतरी सांगायला लागेल, किंवा कसं ठरवणार तुम्ही खायचं की नाही? तर एकतर तुम्ही जर स्थूल नसाल किंवा तुम्हाला काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नसतील आणि तुम्ही ॲक्टिव्ह असाल, तुम्ही रेग्युलर व्यायाम करत असाल, तर निश्चितपणे तुम्ही दूध आणि फळं दिवसातून एखाद्या वेळेस नक्कीच उपवासाला खाऊ शकता. म्हणजे व्यायाम करणं हे व्यायाम काय माहिती आहे का, की तुम्ही उपवास जर तुम्ही स्वार्थासाठी आणि आरोग्यासाठी करत असाल तर निश्चितपणे तुम्ही उपवासासोबत व्यायामाची जोड दिली तरच त्याचे भरपूर फायदे आहेत. नाहीतर त्याचे फारसे फायदे तुम्हाला दिसून येणार नाहीत. म्हणजे उपवास तुम्ही कसाही देवासाठी करा की अजून कशासाठी करा, उपवास करताना तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये जाताय. म्हणजे उपवास करताना वारंवार खाणे, बाबा आता साबुदाण्याची खिचडी खाल्ली, नंतर थोड्या वेळाने भगर खाल्ली, थोड्या वेळाने चिप्स खाल्ले, थोड्या वेळाने परत दूध पिलं, असा उपवास तर काहीच कामाचा नाही. तो तर स्वार्थही नाही, परमार्थही नाही. पण तुम्ही जर एखाद्या वेळेस जर तुम्ही फळ खाल्लं आणि नंतर तुम्ही काहीही खाणार नसाल, एखाद्या वेळेस तुम्ही दूध पिलं, नंतर तुम्ही दुधाचं सेवन करणार नसाल, तर अशा प्रकारचे याचं महत्त्वाचं कारण काय आहे की आम्ही जेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग सांगतो तेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग किंवा उपवास सोडताना आम्ही असं लोकांना सांगतो की तुम्ही प्रोटीन्सला प्रायोरिटाईज करा, प्रोटीनयुक्त आहार उपवास सोडताना घ्या तुम्ही. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्या उपवासांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थच नाही आहेत. कुठलेच पदार्थ, न तुम्ही फळं आहेत, न साबुदाणा आहे, न भगर आहे. ह्या पदार्थांमध्ये प्रथिनं अतिशय कमी आहेत आणि प्रथिनं कमी असल्यामुळे तसा त्यांचा उपयोग उपवास सोडताना फारसा होत नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा उपवास करायचे तेव्हा आपण जे काही कार्बोदकयुक्त पदार्थ घेतो त्याचं सेवन आपण अतिशय अल्प प्रमाणात करावं. आपण जेव्हा चहा, दूध, कॉफी उपवासाला चालतात आपल्याकडे, तर ते घेतो तेव्हा त्याच्यामध्ये शक्यतो विचार करावा की साखर किंवा गुळाचा अंतर्भाव नसावा. उपवास करणाऱ्या पदार्थ अतिशय गोड करून खाऊ नयेत. तर हे काही सर्वसाधारण नियम जे 40च्या वर बायका उपवास करतात, तर त्या बायकांनी किंवा त्या लोकांनी हे सांभाळून ते उपवासाचे पदार्थ सेवन करायला. हे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की साबुदाणाचा तुम्ही उल्लेख केलात. आता साबुदाणा खरं तर भारतीय पदार्थ नाही, हा उपवासामध्ये आलेला आहे. त्यामुळे हा काय, म्हणजे तसंच बटाटा सुद्धा भारतीय पदार्थ नाही. पण बटाटा सुद्धा मला वाटतं की ज्या लोकांना, म्हणजे आता हे थोडंसं धाडसाचं होईल बोलणं, पण ही जी पदार्थ आहेत, ही पदार्थ एकतर सात्विकता या भावनेतून ते काही फार जास्त शरीरावर दुष्परिणाम करणार नाहीत आणि शरीरावर सात्विक भाव निर्माण करतील या उद्देशाने, किंवा मग ती पदार्थ आम्हाला आवडतात, आम्ही उपवासाला घेतो, या ह्याच्यातनंच ती पदार्थ उपवासाच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये आली असावीत. खरं पाहिलं तर ही पदार्थ जसं साबुदाणा आहे,
त्याच्यानंतर बटाटा आहे, रताळी आहेत, ही पदार्थ उपवासाला तशी फारशी उपयोगाची नाही. कंदमुळे तशी निषिद्धच निषिद्ध आयुर्वेदाने सुद्धा कंदमुळे निषिद्धच सांगितले, ती खूप पचायला starchy अत्यंत असतात गुरु त्याच्यामुळे. सांगितले, अतिशय स्टार्च असतो हम्म, आणि हम्म, ही हम्म, पदार्थ तशी फारशी उपयुक्त ठरू शकत नाहीत. very त्यामुळे असे interesting. पदार्थ बघितल्यापेक्षा आपणास अशी काही पदार्थ शोधावी लागतील की ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त आहे, Okay. पण ते सात्विकता पण निर्माण करतायत. बरं. अशी पदार्थ उपवासाला कदाचित आपण सुचवू शकतो, ती आपल्याला शोधावी लागतील. मग ती कोणती आहेत म्हणजे सांगायला पाहिजे, कारण का ते लोक तुम्ही हे आता खाऊ नका म्हणता, पण आता खायचं काय जेव्हा मग? आता काही काही ठिकाणी नवरात्राच्या उपवासामध्ये काशीफळ चालतं किंवा मग चक्री चालते किंवा भेंडी चालते, तर अशा प्रकारच्या भाज्या किमान फळांपेक्षा जास्त बऱ्या आहेत. ओके. ह्या भाज्यांचा उपयोग फळभाज्या थोडक्यात. फळभाज्या ज्या आहेत त्या फळभाज्या किमान फळांपेक्षा जास्त योग्य. तर एक खूप चांगला पर्याय म्हणजे जे शेंगा भाज्या तुम्ही उपवासाच्या पदार्थांमध्ये अंतर्भाव करा. जशी शेवग्याची शेंग आहे, गवारीची शेंग आहे, बिन्नीस आहे, त्याच्यानंतर वालाच्या शेंगा आहेत. ह्या शेंगांमध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त आहे. मग असे पदार्थ तुम्ही उपवास सोडताना हे उकडून घ्या, शिजवून घ्या, त्याला कमीत कमी प्रोसेसिंग करून घ्या. असे पदार्थ तुम्हाला उपवास सोडवायला जर तुम्ही वापरले तर निश्चितपणे तुम्हाला ते उपवास स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण साध्य करून देईल. ओके. छान सांगितलं तुम्ही खूप. मला फक्त एकच असं आहे की ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की फळांच्या बाबतीत माझ्या अजूनही शंका आहेत. कारण फळं इतके फेमस आहेत फळं, बरोबर. आणि अनेक वर्षापासून हे वापरली जातात फळं. अगदी म्हणजे आजारी माणसाला सुद्धा भेटायला जाताना आपण हो, फळं फळं घेऊन घेऊन जातो जातो. किंवा फळं खूप चांगली Yes, म्हणून. yes. आणि तुम्ही सांगतात की फळं नाही. Yes, मग ते काय म्हणजे फार logic हा काय? पण एक खूप मोठं कारण काय, फळं खाऊ नका ही सर्वसाधारण लोकांना पचणारी संकल्पना हो नाही. हो हो. आणि आता मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा चय अपचयात्मक या आजारामध्ये काम करणारी डॉक्टर मंडळी आणि वैज्ञानिक मंडळी फळं खायला नको म्हणतात. ह्याचं काही काही फार गमतीशीर कारण आहेत ह्याची. आपण समजा एक 50-60 वर्षापूर्वी मागे जर बघितलं तर त्यावेळेस इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर्स जास्त होत्या, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसऑर्डर्स जास्त होत्या. त्यामुळे त्यावेळेस त्या काळी झालेलं संशोधन जे आहे हे फळांना प्रमोट करायचं. ओके. किंवा तुम्ही आंबट पदार्थ खा, सिट्रिक फ्रुट्स खा, फळं खा ज्याच्यामधनं तुम्हाला पोषक मूल्य जास्त मिळतील. आता 50-60 वर्ष पुढे आपण आलोय. 50-60 वर्ष पुढे आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आता ओव्हरऑल लोकांची हेल्थ चेंज झालेली आहे. ओके. म्हणजे पूर्वी इन्फ्युशन डिसीज जास्त होते, आता मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जास्त आहेत. बरं. आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये फळं चालत नाहीत. ओके. आता पण प्रॉब्लेम काय झालाय की लोक अजूनही विचारांनी 50 वर्षापूर्वीचाच तो जो ट्रेंड आहे तो अंमलात आणतायत की बा फळं तर खूप चांगली आहेत, फळं तर खूप चांगली आहेत, पण आता इन्फेक्शियस डिसऑर्डर्स नाहीत. असतील तरी ती मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे होत आहेत. लोकांची प्रतिकारशक्ती कमी होतीये आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना इन्फेक्शन्स होत आहेत. अशा कंडिशन्समध्ये फळं खाणं तेवढं संयुक्तिक मला वाटतं. ओके. म्हणजे इन्फेक्शन डिसीज होते म्हणून फळांचं महत्त्व फळांचं होतं. आता महत्त्व metabolic होतं. disorder मध्ये आता उलट ते फळांचं नको आहे महत्त्व तशा नाही, पद्धतीने. उलट नाही खायला पाहिजे. ओके. हे फार छान सांगितलं डॉक्टर तुम्ही. मला वाटतं बरीच आपण चर्चा या विषयावर हो. केली आहे. आता फक्त एकच शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की उपवास सोडताना कसा सोडावा, जेव्हा सोडायचं होतं तेव्हा काय करायचं असतं? अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण ही नवरात्रातली उपवास करतो त्यावेळेस आपण आता बघितलं की आपल्याकडे उपवासाच्या लिस्टमधले जे पदार्थ आहेत ते जास्त प्रथिनयुक्त पदार्थ नाही आहेत. तर उपवास सोडताना सगळ्यात महत्त्वाचं अतिशय अल्प जेवण घ्यावं. जे काही तुम्ही खाणार आहात, जे काही तुम्ही चक्री किंवा देवडांगर त्याची भाजी किंवा भगर किंवा भगरीचं राजगिऱ्याचं थालीपीठ, हे जे काही तुम्ही खाणार आहात हे अतिशय अल्प प्रमाणात ते खायचं. हे तुम्ही मी दिवसभर उपवास केला, आता मी पोटभर खाईन, तर त्या उपवासाचा तशा खऱ्या अर्थाने तुमच्या शरीराला फायदा होणार नाही. हे फार महत्त्वाचं सांगता तुम्ही. अतिशय अल्प खायचंय. कारण काय आहे की आपल्याकडे अशी एक पद्धत आहे, विशेषतः श्रावणी सोमवारचे उपवास केले जातात. हो. दिवसभर उपवास करतात, रात्री पोटभर 2 वेळेचं जेवण पूर्णाच स्वयंपाक करून पुरात घालत होते. ते Yes. बरोबर आहे का असं करणं? त्यावेळेसची जी जीवनशैली होती अतिशय दगदगीची मेहनतीची जीवनशैली होती. आताच्या बैठ्या जीवनशैलीमध्ये ते तेवढं संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे उपवास तुम्हाला करायचा तर नक्की करा, त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. पण एक लक्षात घ्या, उपवास सोडताना गोड पदार्थ, साखर किंवा गूळयुक्त पदार्थ ह्यांचं सेवन टाळा. आणि जेव्हा तुम्हाला जे काही तुमचे पदार्थ खायचे त्या पदार्थांचं अतिशय अल्प सेवन करून शरीर फक्त संतुष्ट होईपर्यंतच खा, ह्याच्यापेक्षा वर खाऊ नका. फारच चांगलं मार्गदर्शन केलं आपण. धन्यवाद. मला वाटतं आपण खूप छान आत्ता चर्चा केली आहे. ही एक सारांश जर चर्चेचा पाहायचा झाला तर आपल्या लक्षात असं येतं
की उपवासासाठी वापरणारे जे नेहमी खूप पॉप्युलर असे पदार्थ आहेत, फळं आहेत, दूध आहे, साबुदाणा आहे, ह्या गोष्टींचा वापर जर करायचा असेल तर तो कसा करावा, कुणी करावा, याबाबतीत फार चांगलं मार्गदर्शन आपल्याला आज मिळालेलं आहे. आणि विशेषतः सोडताना काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे उपवास हा आपल्याला आपल्याला करू नका असं नाही आहे, तो करायला हरकत नाही, पण त्याचा फायदा आपल्या आरोग्याला कशा पद्धतीने होईल याची आपण माहिती घेतली. मला वाटतं आपल्या सगळ्यांना आमचा आजचा कार्यक्रम आवडला असेल. जरूर आपण याचं मार्गदर्शन घ्या, काही लागलं तर जरूर विचारा. आणि याबरोबरच मी आजचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.